तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही काही काळजी करू नका, वकील आपण फुकट लावू, फक्त तुम्ही आमचं सहयोग राहा. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून मी या सरकारला सांगतो, या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनाही सांगतो, सोयाबीन कापसाला चांगला भाव, शेत मजुराला महामंडळ स्थापन करून त्यांना विमा, पीक विम्याची 100% नुकसान भरपाई, शेतीला मजबूत असं कंपाऊंड, निराधारांना 3000 रुपये महिना. आणि ही अवलाद आत्ताच ऐकू शकते, निवडणुका झाल्यावर सापडत नाही 5 वर्ष. हा तुम्ही ध्यानात घ्या. आता जर नेट लावला तर मेळ बसतोय, आणि आता जर तुम्ही मेळ लावला नाही, तुम्ही घरी झोपले, ते 5 वर्षी अवलाद सापडत नाही. तुम्ही काय करायचं, एकच काम करा. तुम्ही उद्यापासून घरी गेल्या आजपासून की तुमच्या पाहुण्या रावण्याला फोन लावा, निराधाराला सगळ्या फोन लावा, आणि त्याला सगळा कोणताही उमेदवार आपल्याकडे आला तर त्याला सांगायचं 3000 रुपये महिन्याला बांधन जोतील, त्याच्या मागे आम्ही राहणार. ते देऊ शकत नाही, त्यांना सांगायचं आमचा उमेदवार उभा राहणार. उमेदवार कोण राहणार हे लवकर सांगायचं नाही, तर ते उमेदवार राहायचं पळून आपला. उमेदवार आपण टायमावर करायचा. मी बरोबर आम्ही करतो बसून सगळं, चांगला उमेदवार देऊ आपल्यातला. बरोबर आहे की नाही? काही होऊ शकतंय. अरविंद केजरीवालचं सरकारीला असं 15 वर्षापूर्वी सांगितलं, तुम्हाला खोटं वाटलं असतं की नाही? अरविंद केजरीवालला दिल्लीत चिंता सरकार आणलं गोरगरीब लोकांच्या भरोशावर. पंजाबमध्ये एक हाती सत्ता आणली. आता मग इकडे पाहिलं, तुम्हाला वाटतं का मी लोकसभेला फाईट केली असेल म्हणून? नाही, कपडे गिपडे म्हणून वाटतंय, पण मी लय फाटकाय, मी लय फाटकाय. तुमच्याकडे पाहिलं की मला माहिती ध्यान येत आहे. मी आता उद्या दिंडीत माझ्या मायला भेटायला जाणार आहे पंढरपूरच्या. तर मी अशा घरातला पोरगा आहे, पण करत राहिलाय, इमानदारीने काम करत राहिलाय तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात, आणि तुमच्यासाठी जे लोक लढत असतात, जसं राजू भाऊ कसबे आहे, राजकुमारजी, राजेंद्रजी मोरे आहे, या लोकांना जपा. घराघरावर तुळशीपत्र ठेवून तुमच्यासाठी मरमर करते, त्याला का पगार मिळते का? आता मोर्चा काढला, ती गाडी लावली, बॅनर छापलंय, त्याचा खर्च येत असेल की नाही थोडाफार काही? मग त्यांना थोडी थोडी मदत करा. ते काही घरून काही किडनॅप विकतील का तुमच्यासाठी? त्यांना थोडी मदत करा, काय फरक पडतो? हे सगळ्यांच्या सहकार्यातून ही लढाई आपल्याला उभी करायची आहे. त्यामुळे मी आता तहसीलदारांना ठणकावून सांगणार आहे, जर का आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आता आम्ही सरकारमधल्या लोकांची गय करणार नाही. आणि मी तुमच्यासाठी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार. मी उद्या सोलापूरला आहे, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे, ठिकठिकाणी निराधारांचे कार्यक्रम घेणार, शेतकरी शेतमजुरांना एकत्रित करणार, आमच्या महिला भगिनींना एकत्रित करणार, तरुणांना एकत्रित करणार. आणि या महाराष्ट्रामध्ये एक फार मोठं संघटन शेतकरी शेतमजूर आणि आपल्या 12 बलुतेदारांचं निराधारांचं आपल्याला उभं करायचं आहे. तुम्ही सोबत येणार की नाही? साथ देणार की नाही? का पाहुणा उभा असल्यावर तिकडे जाणार? नो पाहुणा, नो रावळा. आलं का ध्यानात? ओनली शेतकरी शेतमजूर आणि निराधार की जो बात करेगा उसके साथ में हम रहेंगे, हा नारा भावांना तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही काही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न या भागातल्या मस्तवाल पुढाऱ्यांनी केला तर त्या पुढाऱ्यांची गय केल्याशिवाय मी राहणार नाही. मी अर्ध्या 12 तासाच्या आत जिथं असेल तितक्या वेळात मी या ठिकाणी तुमच्या मदतीला धावून येईल. तुमचा भाऊ, तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, नुसता एकटा येणार नाही. राजकुमारजी कसबे आणि राजेंद्रजी मोरे, तुम्ही इथे लढाई करता प्रस्थापितांच्या विरोधामध्ये. सत्तारभाई आणि अरुणदादांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न पुढाऱ्यांनी केला तर महाराष्ट्रातून हजारो पोरांची फौज तुमच्या मदतीला घेऊन यायची ताकद माझ्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. मी काय मोठ्या बाता करत नाही, जे करतो ते, जे बोलतो ते करतो, ते असा माणूस आहे. म्हणून कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्याला सगळ्यांना राजकुमारजी कसबे, राजेंद्र भाऊ मोरे यांना साथ द्या. महाराष्ट्राचा कानाकोपरा आम्ही पिंजून काढू. मी बुलढाण्याला फॉर्म भरला, माझा फॉर्म भरायला सुद्धा तुम्ही आणते ना, इथून 200 लोक आले होते माझा फॉर्म भरायला तुमच्या बुलढाणा या तुमच्या लातूरमधून, यांच्या नेतृत्वाखाली. मी एल्गार मोर्चा काढला, इथून गाड्या करून ही सगळी मंडळी आली होती. त्यामुळं या मंडळीला साथ द्या. लातूरकर जर बुलढाणेकरांना साथ देत असतील माझ्यासारख्या माणसाला तर तुमच्याही मदतीला धावून जाणं हे माझं काम आहे. पण काळजी करू नका. आणि काही लोक काय म्हणतील, मग मोर्चा काढला झालं काऊन नाही? अहो, इंग्रज जायला 300 वर्ष लागले होते की नाही? एका झटक्यात गेले काय? आणि एका झटक्यात काही होत असते का? दमादमानं होत असते.
बरोबर आहे की नाही? टप्प्याटप्प्याने होत असते. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाचे बोट कापून आणले होते. समजा छत्रपती शिवाजी महाराज शाहिस्ते खानाचे बोट कापून आले आणि आपण पारावर बसलेलो आहे असं गृहीत धरा, तर आपण काय म्हटलं असतं महाराजांना? नुसते बोट आणले, मुंडकने आणलं. मग शिवाजी महाराज शाहिस्ते खानाचे बोटे कापून आले, आपल्यासारखी अवलाद त्या काळात असती तर महाराजाला म्हणलं असतं फक्त बोट काढले, मुंडकने आणलं. त्यामुळं मोर्चा काढल्यानंतर ज्या मागण्या पदरात, काही मागण्या पदरात पाडून घ्यायच्या, उरलेल्या मागण्यासाठी पुन्हा लढाई उभी करायची, हा दीर्घकालीन लढा आहे. पण किमान आज इथं आलो, लोकांना कळलं, सगळं अवतं शहर तुम्हाला आज पाहत होतं, अधिकाऱ्यांना कळलं, मी येऊन गेलो, सगळ्या राजकारण्यांना कळणार की निराधारांच्या प्रश्नावर काहीतरी करावं लागतं. बरोबर आहे का चूक आहे? लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं तुम्ही बोंबलल्याशिवाय तुमचं कोणी ऐकणार नाही. म्हणून राह में खतरे बहुत है, ठहरता कौन? राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है? मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूँ, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है? फैसला मैदान में होगा, मरता कौन है? धन्यवाद भावांनो. जाताना या मोर्चासाठी जो काही खर्च आला, हा खर्च धुळीमध्ये आपल्याला या ठिकाणी तुमच्यापर्यंत 1 रुपयापासून तुम्हाला जी शक्य आहे ती मदत या सगळ्या मंडळीला करा. कारण हे जर रस्त्यावर आले, यांच्या जर पोटात, हे तुमच्यासाठी काही करू शकणार नाही. म्हणून या आपल्या मोर्चाचा खर्च आपल्यालाच करायचा आहे. बरोबर आहे का? चूक आहे का नाही करायचंय? हा, आपली लढाई आपल्यालाच उभी करायची आहे. कोणी मुंबई दिल्लीवर कोणी येणार नाही तुमची लढाई उभी करायला. म्हणून या लोकांना मदत करा अशी विनंती करतो. आणि तुम्ही सगळे एवढ्या उन्हात आलात, शेतीची कामं चालू असताना